मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यासोबतही असंच होत असेल की लेकरांना भूक लागते, काहीतरी वेगळं खायचं असते, पण भाजी चपाती अजिबात खायची नसते. आणि आजकाल तर लेकरांना ब्रेड जॅम म्हणा किंवा जॅम रोटी म्हणा खूपच आवडता पदार्थ आहे. आता त्याकरता आपण बाजारातून विकत आणलेले जॅम खाऊ घालतो. आता ते किती हार्मफुल आहे आपल्याला माहिती आहे, पण लेकरांना अजिबात कळत नाही त्यामध्ये किती प्रिझर्वेटिव्ह असतात, किती हार्मफुल केमिकल असतात, आपण सांगू शकत नाही. तर त्याकरता हे घरच्या घरी फ्रेश ॲपल जॅम बनवण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल ही रेसिपी आणि लेकरं पण खूपच आवडीनं खातील. तर त्याकरता मी काय केलंय, बाजारातून असे फ्रेश ॲपल आणले आणि त्यांना स्वच्छ धुवून पुसून घेतलंय आणि एक एक करून ॲपल असे छोटे छोटे स्लाइस मध्ये कट करून घ्यायचे. आणि हा ॲपल जॅम इतक्या सोप्या रीतीनं घरच्या घरी बनते आणि माझ्या इथे तर 8 दिवसातच संपून गेलं, कारण माझ्या मुलांना खूपच आवडलं. अजिबात त्यांच्या लक्षात येत नाही की आपण विकत आणलंय की घरच्या घरी तयार केले, कारण खूपच याचा जो टेस्ट आहे ना बिलकुल मार्केट सारखाच आला होता. अजिबात काहीतरी वेगळा टेस्ट त्यांना कळालंच नाही. तर असे छोटे छोटे पीसेस मध्ये मी कट करून घेतलंय ॲपलला, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला ॲपलचे जे पीसेस आहे त्याला एका कढईमध्ये वाफायला ठेवायचंय. आता कढईमध्ये ॲपलला वाफायला टाकताना मी थोडंसं त्याच्यामध्ये घोटभर पाणी टाकते. जास्त पाणी वापरायचं आणि अगदी घोटभर पाणी टाकते आणि असं झाकण ठेवून त्याला 3 ते 4 मिनिटं वाफू द्यायचे. मध्ये मध्ये त्याला असं मिक्स करत राहायचं, ढवळत राहायचं. आणि बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर जे आपले ॲपलचे पीसेस आहेत ते वाफून जातात. आता ह्यामध्ये काय करायचंय, अर्ध्या लिंबूपेक्षाही कमी लिंबूचा रस टाकणार आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे, तुम्ही पण टाका, पण जास्त क्वांटिटीमध्ये नका टाकू. आणि आता आपले जे ॲपलचे पीसेस आहेत ते वाफून तयार झालेले आहेत. तर गॅसची फ्लेम ऑफ करून देऊ आणि याला थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर जे पीसेस आहे त्याला आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि आपल्याला एक प्युरी तयार करून घ्यायची. एकदम छान प्युरी तयार करण्याकरता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकही थेंब पाणी वापरलेला नाहीये. तुम्ही पण अजिबात पाण्याचा वापर करू नका, बिना पाण्याचंच आपली प्युरी मस्तपैकी तयार होऊन जाते. आता त्याच कढईमध्ये जे ॲपलची प्युरी आहे मी ते टाकून घेणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी कटोरी असं साखर टाकणार आहे आणि साखरला आपल्याला मेल्ट होण्यापर्यंत कंटिन्यू परतत राहायचंय आणि असं मिक्स करत राहायचंय. आणि 1 मिनिटातच आपली साखर पण पूर्णपणे मेल्ट होऊन गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती भारी आपलं जे ॲपल जॅम आहे बनून तयार होऊन जातं. आता इथे मी थोडंसं रेड कलरचं फूड कलर यूज करणार आहे, जे की ब्रँडेड आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. लो क्वालिटीचं मी इथे वापरलेलं नाहीये, जेणेकरून ॲपल जॅमचा जो कलर आहे तो मार्केट सारखा येतो आणि लेकरांना अजिबात लक्षात येत नाही की घरच्या घरी तयार केलंय. तुम्ही स्किप पण करू शकता जर लेकरं तुमचे बिना रंग वापरता खाता असतात तर खूपच छान गोष्ट आहे. आणि बघू शकता 1 मिनिट अजून असं कंटिन्यू चालवत राहिली आणि आपलं घट्टसर असं फ्रेश घरगुती ॲपल जॅम बनवून तयार होऊन जातं. आता गॅसची फ्लेम मी ऑफ करून देणार आणि याला रूम टेम्परेचरवर थंड होऊ देणार. आणि थंडगार झाल्यानंतर असं एअरटाईट कंटेनरमध्ये जे फ्रेश आपलं ॲपल जॅम आहे भरून ठेवायचंय. तर हे जे ॲपल जॅम आहे फ्रेश घरगुती हायजीन तरीक्यानं तुम्ही बनवू शकतात आणि लेकरांच्या तर अजिबात लक्षात येणार नाही की तुम्ही विकत आणलंय की घरीच तयार केलंय. खूपच आवडीनं खातात आणि याचा टेस्ट तर खरंच खूपच छान होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा सोप्या रीतीनं बनणाऱ्या रेसिपीज करता आत्ताच मराठी तडकाला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढच्या रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.